ताज्या घडामोडी पाहण्यासाठी C24 तास यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। डॉक्टर ढोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या, मणक्याच्या, सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार। आजार पॅरालिसिस, मायग्रेन, पार्किन्सन्स, एव्हियन, अव्हस्क्युलर नेक्रोसिस, तसेच मानदुखी, कंबरदुखी, गुडघ्यांची झीज, मणका सरकणं, खांदे अडकणं, आमवात, स्पोर्ट्स इंजुरीज, सायटिका, तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं। विशेष उपचार पद्धती पंचकर्म, नाडी परीक्षा, कंपिंग थेरपी, फिजिओथेरपी, ट्रॅक्शन, ॲक्युप्रेशर, मर्मचिकित्सा, अग्निकर्म, विघ्नकर्म, तसेच ॲक्युपंक्चर, आधुनिक चिकित्सा। नमस्कार, मी डॉक्टर अमित ढोले, MD आयुर्वेदा। माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथमच असे संगमनेर येथे डॉक्टर ढोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे। माझ्या हॉस्पिटलमध्ये पंचकर्म युनिट, एक्सरे युनिट, फिजिओथेरपी युनिट, जनरल वॉर्ड, स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत। तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या। तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे। आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले, मोबाईल नंबर 9665868009 आणि 8007360001। डॉक्टर ढोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास, राजापूर रोड, ढोलेवाडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर। संपर्क 8261967624। संगमनेर येथील यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनामध्ये तिथीनुसार साजरी होणारी शिवजयंती, रमजान ईद, श्री रामनवमी आदी सण उत्सवासाठी शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीमध्ये शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यामध्ये मिरवणुकीच्या विषयावरून मोठी शाब्दिक वादावाद झाली। त्यामुळे हे दोनही गट पुन्हा एकमेकांना भिडल्याचं दिसून आलंय। यानंतर पोलीस प्रशासन, ज्येष्ठ नेते आणि इतरांनी मध्यस्थी केल्यामुळे हा वाद शांत झालाय। यावेळी पोलीस उपअधीक्षक डॉक्टर कुणाल सोनवणे म्हणालेत की कोणीही कायदा हातामध्ये घेण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी तंबीच त्यांनी उपस्थितांना दिली। या बैठकीसाठी पोलीस उपअधीक्षक डॉक्टर कुणाल सोनवणे तसेच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख, नायब तहसीलदार सुभाष कदम, संगमनेर बसस्थानकाचे आगार प्रमुख प्रशांत गुंड तसेच महावितरणचे सहाय्यक अभियंता राजेंद्र शिंदे, संगमनेर नगर परिषदेचे प्रशासन अधिकारी प्रल्हाद देवरे तसेच स्वच्छता निरीक्षक अमजद पठाण आदी या ठिकाणी उपस्थित होते। बैठकीमध्ये झालेल्या वादानंतर पुन्हा बैठक सुरू झाली आणि उपस्थितांनी मांडलेल्या सूचनांचा विचार करून त्यावरती लवकरच ठोस अंमलबजावणी करण्यात येईल, असं अधिकारी यांनी म्हटलंय। आपण शिवजयंतीच्या कार्यक्रमात एकत्र आलो। आपण सर्वांनी स्वयं पाळावं। आपण सर्वांना विनंती करण्याची, आपण एक कार्यक्रमासाठी चर्चेसाठी आलेले आहे। आपण सर्वांनी स्वयं पाळावं। आपण सर्वांनी स्वयं पाळावं। करण्यात येतं की आपण सर्वांनी स्वयं पाळावं। आपण शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने येत आहोत। माझी आपणा सर्वांना विनंती करण्यात येते की आपण प्रत्येकाने संयम ठेवणं अपेक्षित आहे। जे आपल्याला प्रश्नाच्या निमित्त विनंती सर्व
संयमाचा अंत पाहू नये, प्रशासनाच्या संयमाचा अंत कोणी पाहू नये. आपला आपला मान सन्मान आपण राखावा. मी पुन्हा सूचना करतो, जर कोणी कथा दिली तर एक नंतर आम्हाला पूर्ण मुभा आहे आमच्या कायद्याचा वापर करण्याची. तुमचा जो काही गावामध्ये मान सन्मान असेल त्याची काळजी तुम्ही घ्यायची. तुम्ही तुमची इज्जत इथे घालवू नका. लास्ट सांगतोय, ही शांततेची मीटिंग आहे. गावामध्ये सण उत्सव शांततेने व्हावे यासाठी हा उपक्रम आपण शासनाने लावलेला आहे. याच्यानंतर जर कोणी बेशिस्त वर्तन केलं तर मी मग कुठलाही त्याच्या पदाची वयाची तबा बाळगणार नाही. त्या पदाला आपण न्याय देऊ शकू. एवढं सांगणं आहे की बरेचशा ह्याच्यामध्ये ज्यांची नावं नाहीत ते सुद्धा लोक इथे आलेले आहेत, तरी पण आपण काय त्याला नाही म्हटलेलं नाही. कारण की समजा स्वतःच्या इच्छेने आले शांतता कमिटी सदस्य म्हणून काय हरकत नाही. नवीन याच्यात तरुण लोक सुद्धा आहेत. तरुणांचं रक्त आता सहसहज असतं, आलेलं लगेच कार्य करायची वृत्ती असते. तेच जरा शांतता समितीमधले जे सिनियर सदस्य असतात त्यांची भूमिका जरा वेगळी असते, कारण की त्यांनी जग बघितलेले असतं, पावसाळे जास्त बघितलेले असतात. आता पण तिचा प्रत्यय आला आपल्याला. जे सिनियर लोक होते ते सांभाळायचा प्रयत्न करत होते, तरुण लोक होते ते भांडायला जात होते. असं काय होणं अपेक्षित नाहीये, कारण की प्रशासन म्हणून आमची पण एक जबाबदारी आहे ना. मी किती वेळा आता राजकीय लोकांचे मन धरणा करत बसायच्या. आम्हाला पण काही लिमिटेशन आहेत. आम्हाला पण कायदा सुव्यवस्था सांभाळणे आमची प्रायोरिटी आहे. संगमनेरमध्ये काय झालं की बाकीकडे न्यूज झाले आम्हाला विचार नव्हते. त्यामुळे या दृष्टीने आमचा समजा आमच्या समोर काय होत असेल तर आम्ही काही ते बघत बसणार नाही. हात धरून त्या पुढे आम्हाला काहीतरी कारवाई आम्हाला करायला लागेल, कुठल्या पद्धतीचा असो. सगळ्यांनी क्लॅरिटी बाळगायची आहे. उगाच काही गैरसमज घ्यायचा नाहीये. दुसरं म्हणजे निर्णय आहे तो प्रशासनाने घेतलेला आहे. फडणवीस साहेबांनी स्वतः आम्ही सगळे सदस्य आपले जे काही प्रश्न जे अधिकारी आहेत मला लेखी निर्णय कळवण्यात येईल. दुसरं म्हणजे मिरवणुकीचं आहे. तुम्ही मिरवणूक तर माझी विनंती आपल्याला एवढीच आहे, प्रशासन शिवजयंतीचा कार्यक्रम आहे. आपण दरवर्षी संगमनेरकरांची परंपरा चांगली आहे. आपण तो सर्वांनी शांततेने चांगला पार पाडावा अशी मी प्रशासनाच्या वतीने विनंती करतो. आणि जे आपल्या सूचना येतील त्याचे आपण स्वतः हे करा. DYSP साहेबांनी दिलेल्या सूचना आपण पाळाव्यात. धन्यवाद. शावीर शेख, C24 तास, संगमनेर.